इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। 3 एप्रिल 2026 रोजी पोलीस निरीक्षक विनोद पवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांच्या आदेशान्वये येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमध्ये गर्दीच्या ठिकाणी मालाविषयक गुन्हे घडणार नाहीत याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आमराई परिसरातील मंदिराजवळ गर्दीमध्ये 2 महिला व एक इसम हे चोरी करण्याच्या इराद्याने संशयितरित्या फिरत आहेत। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने पथक माहिती मिळालेल्या ठिकाणी पायी चालत जाऊन नमूद महिला आणि पुरुष यांच्यावर पाळत ठेवून थांबले असता गर्दीमध्ये चोरीचा प्रयत्न करत असल्याचे दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना पोलीस ठाणे येरमाळा येथे आणून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव अनिल शेषराव शिंदे वय 34, सुनीता अनिल शिंदे वय 29, हिराबाई रमेश शिंदे वय 40 सर्व राहणार इंदिरानगर पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी असे सांगितले। त्यांचा संशय आल्याने पंचांना बोलवून पंचांसमक्ष नमूद इसमांची अंगझडती घेतली असता अनिल शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशात 4 वेगवेगळे सोन्याचे मणी मंगळसूत्र मिळाले। नमूद दागिन्यांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की सकाळी 7 ते 9च्या दरम्यान येरमाळा बीड हायवेवर ब्रिज संपल्यावर उजव्या बाजूला रोड लगत यात्रेतील भाविकांना अंघोळीची व्यवस्था केली होती। माझ्यासोबतच्या 2 महिलांनी तिथे गर्दीमध्ये महिला अंघोळ करत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करायचे आणि माझ्याकडे आणून द्यायचे असे सांगितले। नमूद आरोपीच्या अंगझडतीत एकूण 4 वेगवेगळे मणिमंगळसूत्र किंमत 1,31,000 मिळून आल्याने गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहेत। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब, रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे।